बीडच्या केसमध्ये बाळू गदळेंना खरं तर जीवे मारण्याची धमकी मिळाली. उसने पैसे मागितले म्हणून सतीश डोईफोडेनं धमकी दिल्याची माहिती आहे. धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते. बाळू गदळेंनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली. पोलीस अधीक्षकांनी न्याय मिळवून देण्याची गदळेंची मागणी आहे. सतीश डोईफोडेला आम्ही 4,24,000 दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला 1,60,000 परत दिलेले आहेत. तरी सतीश डोईफोडे काल जी माझ्या आईला जी मारहाण झाली त्याच्या बायकोने येऊन करून, तरी आम्हाला SP साहेबांनी न्याय द्यावा. आणि आम्ही पैसे मागितले की हा वारंवार तक्रार भांडणं करतोय आमच्या सोबत. आणि कालचं प्रकरण घडलेलं असताना आज सकाळी माझ्या ड्रायव्हरला तो म्हणतोय त्याच्या गाडीवर राहायचं नाही. सतीश डोईफोडे त्याचा ड्रायव्हर चंद्रकांत राऊत हे आम्हाला धमकी देतात. आता आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण आणि हा पैसे देत नाही असं सारखं बनाव करतोय. आणि तो सगळ्याला म्हणतोय फसवफशी करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.